राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। जितेंद्र आव्हाड ठाण्याला जात असताना त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। संभाजीराजे छत्रपतींबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा हल्ला केल्याचं स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतो या हल्ल्याची जबाबदारी आता स्वराज्य संघटनेने स्वीकारलेली आहे। संभाजीराजे छत्रपतींबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा हल्ला केल्याचं स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी म्हटलेलं आहे। यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली। सर स्वराज्य संघटनेतले ठीक आहे ना, चालतात पोलीस सुरक्षा, पण हे पहिल्यांदा माझ्या गाडीपाशी येऊ शकते, नाही आजपर्यंत माझ्या गाडीपाशी येण्याचं कोणी दाखवलं होतं ते। सर सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं का? पोलीस सुरक्षेबद्दल वगैरे काही बोलणार नाही। ठीक आहे, जे झालं झालं। गाडी चालत होती, 4 ते 5 लोक हातामध्ये मोठा मोठा काठी आणि डंडा घेतले होते आणि दगडफेक पण झाली। मला हे फक्त दगड पडल्याचं समजलं, पुढे जाऊन मी गाडी थांबवली पण ते उलटे पळून गेले। कालच काही कार्य होऊ शकला असता, तुमच्याकडे सपोर्ट गार्ड पण आहेत, मात्र त्यांनी तसं न करता मात्र तुम्ही कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघता। आता सरकार कुठे कायदा सुव्यवस्था बघत नाही का? मी पोलिसांना विचारलं की तुम्ही उतरले का नाही गाडीतनं, तेव्हा पोलीस म्हणाले साहेब तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आम्ही फायरिंग केलं नाही, तर आम्ही फायरिंग करू शकलो असतो। काय कलम लावले पाहिजे एकंदर अशा प्रकारच्या सर काल रात्री ज्या द्वेषाचा हल्ला झालेला आहे, आपले कार्यकर्ते देखील नाशिकला जाऊन आले, मात्र स्वराज्य ज्या काचेवर लिहिलेलं होतं ती काच धुण्यात आली, कारण ती मळलेली होती। भगवा झेंडा देखील धुण्यात आलेला आहे, मात्र हे असं देखील आपल्यावरती आज असा हल्ला होतो। त्यांचं त्यांनी काम केलेलं आहे, आम्ही आमचं काम करत राहू। आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे तर ती पाळणार ना। गजापूरला जाऊन संभाजीकडनं अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी, ह्याच्या वागण्यामुळे तिथल्या दलितांनी मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर येणार नाही म्हणून निरोप पाठवले। शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले, त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसवून स्वतः बसले, 3 तास त्यांच्याशी बसून सगळं मिटवलं। तेव्हा कुठे कोल्हापुरी नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते। संविधान ज्यांच्यावरती लिहिले गेले, आपल्या संविधानाचा मूळ बेस हे फुले शाहू आहेत, त्यांच्या वारसदारांनी दंगल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं त्यांना शोभणारच आहे। निवडणुका जवळ आहेत आणि निवडणुका जवळ, ठीक आहे, निवडणुकांसाठी काही कोण करत नाही, मी तरी करत नाही, त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी। प्रयत्न केला जातो का? प्रयत्न केला जातो का? आणि तुम्ही माफी मागा असं देखील वारंवार माफी तर मी मेलो तरी मागणार, मी मेलो तरी माफी मागणार। माफी त्यांनी मागितली पाहिजे महाराष्ट्राची, की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली आणि त्याच्यासाठी बोलतोय। मला छत्रपतींच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही। तुमची लढाई विचारायची असं तुम्ही? माझी लढाई विचारांचीच आहे। तुम्ही ज्या पद्धतीने वागलात, तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली। मी हे सांगत हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली, पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्याला वरती घुसायची, त्यांच्या 8 हल्ला झाला, त्याला ते जबाबदार आहेत, ते आरोपी आहेत। तरी मी कुठेही बोललेलं नाही त्यांना अटक करा म्हणून, आरोपी आहेत ते। आरोपी नंबर 1 संभाजी आहे। हल्लेखोर पण मोकाट होतील आणि जे भक्ती पण आरोपी आहेत ते पण मोकाट असतील। नाही, पोलिसांकडनं काय अपेक्षा नाही आहेत माझ्या। सर आपकी कार्यकर्त्यांनी पोलिसांवर धाव घेतलेली, त्यांना पत्र देखील दिलेलं आणि त्यांना अटक होत्या कारवाई करण्याची मागणी केली होती। ती जर कारवाई झाली तर हाल झाला नसता का? ठीक आहे, आता झाला ना, आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशाला? झाला, पोलीस सुरक्षा वाढली पाहिजे असं वाटतं? चे अजिबात नाही। त्यांच्याबरोबर तक्रार देणार ना मी अजिबात माझी कोणाविरुद्धही तक्रार नाही, मी तक्रार करणार नाही, मी काहीही करणार नाही।
सर हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से आपके गाड़ी के ऊपर हमला किया गया। संघटनेचं म्हणणं आहे जितेंद्र आव्हाड हे पळकुटे असं त्यांनी म्हटलं, मात्र तुम्ही ठाम होते अजून तुमच्या निर्णयावरती. तुम्ही गाडीवर थांबवली. हल्ला ते असं काहीतरी करण्याकरता असं ते मुसलमानांना मुंबऱ्याचा पाकिस्तान करणार वगैरे हे असलं बोलून काय होत नाही. जे स्वराज्य संघटनेचे आहेत ना, तर शाहू महाराजांचा इतिहास वाचा. त्यांनी मुस्लिम बोर्डिंग कसं तयार केलं, त्यांनी मराठा बोर्डिंग कसं तयार केलं, कशा जाती धर्मासाठी शाळा उघडल्या, हे सगळं वाचा. गंगाराम कांबळेला कसं देवीच्या जवळ एक दुकान टाकून दिलं, आणि जेव्हा दुकानात कोणी येत नाही म्हटल्यावर गंगाराम कांबळेला विचारलं तुझ्या दुकानात कोणी येत नाही म्हणाल्यावर म्हणाले सकाळी मीच येऊन बसेन तुझ्या इथे, म्हणजे सगळे भेटायला येतील. शाहू महाराजांचा वारसा जपायला पाहिजे ना. जर तो वारसा जपणार नसतील, त्याच्या विरोधात वागणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत, जाहीररित्या सांगतो. वैचारिक लढाई आहे, मी सोडणार नाही वैचारिक लढाई. किती दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण का संभाजी महाराजांचे विचार वेगळे होते, आता यांचं जे आहे ते वक्तव्य समोर येते. कसं बघता याकडे? की वैचारिक अधिष्ठान असावं लागतं, तशी बैठक असावी लागते. मुसलमानांना शिव्या देऊन तुम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करता येत नाही. सर ज्या प्रकारे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली, त्यानंतर तुम्ही एकमेव जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती बोलताना पाहायला मिळते. जाणीवपूर्वक तुमच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडवून आणतात का, किंवा राजकीय हेतू काही आहे का असं वाटतंय? असला तरी असेल, नसला तर नसेल, मी काही धर्मनिरपेक्षते सेक्युलरिझम मध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर, याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही. शिव शाहू फुले आंबेडकर ही नावं घेऊन आम्ही दररोज जगतो, मरतो, किंवा मरतानाही हीच नावं असतील, काही फरक पडत नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से आपके गाड़ी के ऊपर जो है हमला किया गया. नाव होतं ह्या प्रकरणामध्ये सुद्धा तेच वारंवार अशा दंगली घडवल्या जातात. त्या देखील आपण सांगितलं होतं की येत्या काळात अजून दंगली होण्याच्या शक्यता. कसं बघताय? हे तर आहेच त्यांचा प्लॅन. आता प्लॅन आहेच त्यांचा. महाराष्ट्रात वातावरण निर्माण केलं जाते का दंगलीच्या संदर्भात, जातीमध्ये तर त्यांचं बळ वाढलं जाते. एकंदरीत पाहायला गेलं तर वारंवार हल्ले करून महाराष्ट्राचं वातावरण कुठेतरी दूषित केलं जाते. महाराष्ट्राचं वातावरण दूषित व्हावं, जातीमध्ये तेढ निर्माण व्हावा, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हावा, म्हणजे आपल्याला मतं मिळतील. लोकसभेच्या पराभवानंतर